नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. पलूस शहराचा विकास मुद्दाम थांबवणाऱ्या आणि केवळ खोट्या आश्वासनांचे राजकारण करणाऱ्या विरोधकांना कैलासवासी पतंगराव कदम साहेबांनी बंद पडलेली यशवंत पाणी योजना पुन्हा सुरू करून पलूसच्या भविष्याला नवं आयुष्य दिल्याचं मत डॉक्टर विश्वजित कदम यांनी व्यक्त केलंय. समर्थ कॉलनीतील वॉर्ड क्रमांक 4च्या कोपरा सभेत बोलताना डॉक्टर कदम यांनी सांगितलं, पलूस शहरातील उद्योगवाढ थांबवून शेतकऱ्यांची जमीन धोक्यात टाकणारे राजकारणी आज मोठमोठ्या घोषणा करतात, पण लोकांच्या हितासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरून ऐतिहासिक निर्णय घेण्याची हिंमत फक्त कदम साहेबांनी दाखवली. यशवंत योजना पुनर्जीवित करणे हा पलूसच्या विकासाचा ऐतिहासिक निर्णय झालाय. त्यांनी विरोधकावर निशाणा साधताना म्हणाले, विरोधक आज विकासाचा डिंडोरा पिटत आहेत, पण पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडून उद्योगांना आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारं काम कदम साहेबांच्यामुळे शक्य झाले. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संजीवनी फुदाले तसेच वॉर्ड क्रमांक 4चे उमेदवार धीरज घोरपडे व सारिका खारकांडे यांच्या प्रचारसभेत डॉक्टर कदमांनी जोरदार हल्लाबोल केला. यावेळी राहिलेले उर्वरित कामे लवकरच मार्गी लागतील. पलूसच्या नागरिकांनी तसेच सर्व उमेदवारांना आशीर्वाद द्यावेत अशी भावना यावेळी व्यक्त केली. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड म्हणाले, शेतीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी कैलासवासी पतंगराव कदम साहेबांचे खूप मोठे योगदान आहे. त्यांच्यामुळेच आज पलूस शहराचा विस्तार वाढल्याचा व बाजारपेठ वाढल्याची पाहावयास मिळत आहे. सक्षम नेतृत्वामुळेच विकास वाढत गेला. पलूसच्या सर्व मतदारांनी असाच विश्वास नगरसेवकावर दाखवावा व त्यांना निवडून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन महेंद्र लाड यांनी केले. स्वर्गीय पुदाली दादा साहेब ही सगळी एकत्रित काम करत असताना 1999 ला काफी तटीची निवडणूक झाली, त्यात साहेब आमदार झाले आणि पुन्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करून आले. काम करत असताना साहेबांना या पलूस शहरातले नेते मंडळी कार्यकर्ते आपल्या भावना व्यक्त करत होत्या की पलूस शहरातला शेतकरी हा वाचवायचा असेल आणि पलूस शहरातल्या या परिसराला ज्या शेतीला एक दुष्काळाचं स्वरूप आलेलं आहे, ती शेती वाचवायची असेल तर इथं पाणी बंद पडलेली यशवंत पाणी पुरवठा योजना सुरू करणं अत्यंत आवश्यक आहे. पतंगरावजी कदम साहेबांनी ते मनावर घेतलं आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा काही ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय घेतला आणि पलूस शहराला MIDC आणि उद्योग खात्याच्या माध्यमातून ही पाईपलाईन आणि सगळा खर्च करून ही बंद पडलेली यशवंत पाणी पुरवठा योजना ही पुनर्जीवित साहेबांनी केलेली होती. आज इथं आबा आणि फल्ले गुरुजींना माहित आहे, ती सांगतील की आज संपूर्ण हे शेतीवरचं गाव हे एकेकाळी असणारं ह्या शेतीला वाचवण्याचं काम हे साहेबांच्या एका अत्यंत महत्वाच्या आणि धाडसाच्या निर्णयाने झालं. बंद पडलेली MIDC होती, अनेक उद्योग बंद पडले लागले होते. साहेबांनी उद्योग खात्याच्या माध्यमातून सर्व इंडस्ट्रीजना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सबसिडी दिली आणि त्या सबसिडीच्या माध्यमातून साहेबांनी एक मोठा निर्णय घेतला आणि त्या पद्धतीने हे सगळे उद्योग उभे केले. उभे राहिलेल्या उद्योगाच्या माध्यमातून हजारो कामगारांच्या हाताला काम मिळालं आणि पलूस आणि आसपासच्या परिसरातल्या अनेक लोकांचा प्रपंच संसार उभा राहिला. ही साहेबांची दूरदृष्टी होती. पलूस गावाबद्दल तालुक्यात निर्मिती जेव्हा झाली, पलूस आणि कडेगाव तालुका जेव्हा निर्माण झाली, त्या पलूस गावात सगळी शासकीय कार्यालय साहेबांनी तातडीने उभी केली आणि या पलूसाला एक वेगळ्या दिशेने विकासाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला. मागच्या वेळी जेव्हा नगरपालिका झाली, नगरपालिकेची पहिली इलेक्शन होती आणि पहिल्या निवडणुकीमध्ये आपण सर्वजण काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहिले. आता विरोधक काही अपप्रचार करतात आणि ते अज्ञानपणाने करतात. मूळ मुद्दा असा आहे की बजेट जेवढं मिळतं शहराच्या विकासासाठी, त्या बजेट मिळालेल्या बजेटचं विभाजन केलं जातं आणि मग ठरवलं जातं की कुठल्या प्रभागात कुठल्या नागरिकांच्या समस्या या सोडवल्या जातात. आता आपल्यातले अनेक माणसं इथं बसलेली आहेत. आपल्याला माहिती आहे की कुणाला कुटुंबाने संसार जरी चालवायचा असेल आणि 100 रुपयाचं उत्पन्न असेल तर 100 रुपये मिळालेल्या उत्पन्नात आपण ठरवतो की नेमकं व्यवसायाला किती खर्च करायचे, घरातल्या गोष्टींना किती खर्च करायचे, मुलांच्या फीस साठी किती करायचे, आरोग्यासाठी किती खर्च करायचे, हा आपण बजेटची तरतूद करत असतो. तसंच नगरपालिकेला निधी आल्यानंतर प्रत्येक प्रभागाला न्याय देण्याकरता या ठिकाणी ती बजेटची तरतूद आमच्या नगरसेवकांनी केली. परंतु 5 वर्षाच्या कालावधीमध्ये मला अभिमान आहे की जवळजवळ 97 कोटीची कामं या पलूस शहरामध्ये झाली आणि त्यातनं बऱ्यापैकी निधी सुद्धा आपल्या प्रभागाच्या कामांचं या ठिकाणी आणलं. आमच्या भगिनी तर बोलल्या, त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. मला वाटतं सांगेवाडीच्या भगिनी होत्या, आता त्यांचं पूर्वी बाहेर सांगेवाडी होतं, आता सासर इथं झाले. बरोबर आहे.
काही गोष्टी शेवटी 10 पैकी 10 गुण हे मिळणं फार अवघड असतं, पण 10 पैकी 8 किंवा 9 गुण निश्चितपणे आमच्या नगरसेवकांनी मिळाले हा मला आत्मविश्वास आहे. काही गोष्टी राहिल्या असतील, परंतु त्या राहिलेल्या गोष्टी पूर्ण करण्याची जबाबदारी विश्वजित कदम आणि आमचे सगळे नगरसेवक घेतील हा विश्वास आणि शब्द तुम्हाला आज या ठिकाणी मिळाला. म्हणून कुठला विचार या ठिकाणी आज आपल्या कदम साहेबांचा विचार, काँग्रेस पक्षाचा विचार, ज्या काँग्रेस पक्षाच्या विचाराच्या माध्यमातून आज नगरपालिकेमध्ये 50% महिला बसतात, ग्रामपंचायतीमध्ये 50% महिला बसतात, महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये 50% महिला बसतात, तो विचार आपल्याला नगरपालिकेमध्ये आणायचा. याच्या करता आपण ही नगरपालिका चांगल्या विचाराच्या लोकांच्या हातात आपल्याला द्यायची. आज जी माणसं येत आहेत ही सत्तेपाठी, सत्तेच्या पोटी, पदाच्या पोटी एकमेकांशी भांडत बसली, त्यांचं जमलं नाही म्हणून आता पुन्हा वेगळ्या पद्धतीने काम करतात. आणि म्हणून आपण सर्वांना विचार करायला पाहिजे की गेल्या 5 वर्षात सुद्धा कधी कधी सांगतात की काय झालं, नगरपालिकेची सत्ता जेव्हा संपली त्याला होऊन 4 वर्ष झाली. 4 वर्षापूर्वी नगरपालिकेची निवडणूक व्हायला पाहिजे होती, परंतु जाणीवपूर्वक महाराष्ट्र सरकारने गेल्या 4 वर्षात निवडणूक लावली नाही. प्रशासक नेमला आणि प्रशासकाच्या माध्यमातून केवळ पलूस नगरपालिका नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्या नगरपालिका या ठिकाणी चालू द्या. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणि काँग्रेस पक्षाच्या विचारातून ठरलं होतं की जर आपल्याला महाराष्ट्राचा, ग्रामीण भागाचा, देशाचा ग्रामीण भागाचा विकास घडवायचा असेल तर सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. परंतु हे सत्ताधारी पक्षाला नको होतं, म्हणून शेवटी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली. सुप्रीम कोर्टाने आदेश दिले की कुठल्याही परिस्थितीला आता अति झालंय, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या पाहिजे आणि मग या ठिकाणी हा नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या. आज आपल्या सर्वांना मला विनंती करायची, आपण मला आमदार बनवलं, महाराष्ट्रात काम करण्याची संधी दिली. करोनाच्या कालावधीमध्ये या सुद्धा 37 कोटीच आपल्या पाणी योजनेचा मंजुरी मी मुख्यमंत्र्यांकडनं रात्री 11:30 घेतली होती. मी अनेकदा तो प्रसंग सांगतो की जेव्हा करोनाचा काळ होता, लोकांचं प्राण वाचवणं, लोकांना आरोग्य सेवा देणं हेच शासनाचं कर्तव्य होतं. त्यात आम्ही सगळे जीव तोडून काम करत होतो, परंतु त्या परिस्थितीमध्ये शासनाच्या जीवावर होतं की कुठल्याही मोठ्या प्रकल्पाला मंजुरी द्यायची नाही. आणि मी मुख्यमंत्र्यांकडे गेलो होतो, मुख्यमंत्र्यांना विनंती केली की आपण कुठल्याही परिस्थितीत या पलूसच्या योजनेला मंजुरी द्या. आणि रात्री 11:30 वाजता उद्धव ठाकरे साहेबांनी खास बाब म्हणून महाराष्ट्रातली एकमेव योजना ज्याला 38-37 कोटी मिळाले ती पलूस आपल्या नगरपालिकेची योजना. दिवाळीच्या आधी आपल्या सर्वांच्या साक्षीने आम्ही त्याचा लोकार्पण सोहळा सुद्धा केला. अडचण कुठे आहे की विरोधकांना पलूस शहराचं चांगलं बघवत नाही आणि त्यांच्या पोटात दुखतं. अरे आता 37 कोटी आणले, 5 कोटी नगरपालिकेचे नव्या इमारतीसाठी आणले. मी महाराष्ट्राच्या विधानसभेत भाषणात बोललो, पत्रव्यवहार केला, अनेक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पाठपुरावा केला आणि इथं निधी येण्यापूर्वी मी जाहीर करून टाकलं होतं की येणाऱ्या काही दिवसातच तुम्हाला नगरपालिकेची इमारतीसाठी पैसे मिळतात. हे सगळं केल्यानंतर सुद्धा आज जाणीवपूर्वक कुठेतरी या पलूस शहराला मागे नेण्याचं काम करण्याकरता ही विरोधी निर्णयामध्ये उतरलेली आहे. म्हणून आपल्या शहराला बदनाम केलं जातंय विरोधकांकडनं. ह्या सगळ्या चुकीच्या त्यांच्या काही सोशल मीडिया किंवा इतर माध्यमातून जे अपप्रचार चालत त्याला बळी पडू नका. हे शहर, हे गाव हे पूर्वीपासून पतंगरावजी कदम साहेबांना मानणार आहे. स्वर्गीय वसंतराव पुदाले दादा, स्वर्गीय खुशामाना असतील, स्वर्गीय गुंडादादी असतील, स्वर्गीय अमर भाऊ असतील, स्वर्गीय पहिले आपले नगराध्यक्ष राजाराम सदामते असतील, या सगळ्यांच्या विचाराने चालणारी ही आमची येणारी उमेदवार आहेत. आणि या सगळ्या उमेदवारांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहावं, त्यांना आशीर्वाद द्यावा अशी नम्रपणे विनंती आपल्याला आजच्या निवडणुकीच्या प्रसंगाने करतो. आपण सगळ्यांनी येणाऱ्या 2 तारखेला आमच्या 3 उमेदवारांच्या पाठीशी आज हाताच्या चिन्हासमोरचं बटन दाबून त्यांना साथ द्यावी. काळामध्ये शेतीला जी पाणी पुरवठा करणारी योजना होती ती बंद पडल्यामुळं या शहराचं नुकसान झालेलं आपल्याला दिसून येतं. बरेच वर्ष हा प्रश्न रेंगाळत पडला, परंतु आदरणीय साहेबांनी MIDCच्या माध्यमातून, उद्योगपतीच्या माध्यमातून शेतीच्या पाण्याचा प्रश्न संपूर्णपणे दूर केला आणि पुन्हा एकदा शेतीला गतवैभव देण्याचा प्रयत्न केला. या प्रक्रियेमुळं शेती पिकू लागली, शेतीचं उत्पन्न वाढलं, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं, द्राक्ष बागा झाल्या, ऊस मळे झाले, इतर पिकं घेऊ लागले आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातामध्ये पैसा आला
आणि पैसा आल्यामुळे पुन्हा एकदा या बाजारपेठा फुलू लागल्या, इथला व्यापार वाढला आणि मला वाटतंय पलूस गावाला च्या लगत एक 10-15 खेडी असल्यामुळं त्या गावचे सर्व लोक इथं खरेदीसाठी आल्यामुळे पुन्हा एकदा पुन्हा व्यापार वाढण्याची संधी या गावाला मिळालेली आहे. आज आपण पलूस कॉलनीपासून इकडं सांडगेवाडीपर्यंत असंख्य दुकानं वेगवेगळ्या व्यवसायाचे झालेले दिसून येतात. आता इकडं झालं जागा मिळालं म्हणतो पुन्हा इकडं आंधळी रोडकडे वाढ चालू झाली, इकडे आमनापूरच्या इकडे वाढ चालू झाली. त्याचं कारण काय तर इथलं नेतृत्व सक्षम होतं. त्या नेतृत्वाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जसा विकास राबवत गेले तसा विकास वाढत गेला आणि साहेबांच्या पक्षात बाळासाहेबांनी सुद्धा आपल्यावरती या शहराची जबाबदारी आहे. कारण साहेबांच्या वरती प्रेम करणारे हे गाव तसं बाळासाहेबांच्या वरती सुद्धा प्रेम करू लागलं आणि बाळासाहेबांची सुद्धा जबाबदारी वाढली की आपलं गाव आपलं शहर हे मोठं झालं पाहिजे. या शहरामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या सुखसोयी दिल्या पाहिजेत, रस्ते चांगले पाहिजेत, गटर चांगले पाहिजेत आणि पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न होता तो बाळासाहेबांनी मध्यंतरीच्या काळामध्ये पूर्ण करण्याचं केलेलेच आहे. मला वाटतं साधारणपणे 37 कोटी रुपये या पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध करून दिले आणि महाराष्ट्रामध्ये एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर.